नमस्कार मित्रांनो, मी मल्हारी रोडगे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत इतिहासाचे सामाजिक सुधारणा चळवळीवरती प्रश्न। तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचे असतील आणि या अगोदर ज्या परीक्षा होऊन गेल्या, कंबाईन असेल, नंतर ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा असेल, याच्या आधारावरती हे प्रश्न बनवलेले आहेत। याच्या अगोदर या टॉपिकवरती प्रश्न त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तर आपण लगेच त्या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करू। ओके, तर या ठिकाणी पहिला प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर। एच.व्ही. डेरोजिओ यांच्याबाबत अयोग्य विधाने निवडा किंवा विधान निवडा। एच.व्ही. डेरोजिओ यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा। तर पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रीय कवी मानले जाते। तर याच्यावरती या अगोदर परीक्षेला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे की खालीलपैकी कुणाला आधुनिक भारतातील राष्ट्रीय कवी मानले जाते। ओके, ग्रुप सीला कधीतरी हा प्रश्न येऊन गेलेला आहे, खालीलपैकी कुणाला आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रीय कवी मानले जाते। तर त्याचं उत्तर होतं त्या ठिकाणी एच.व्ही. डेरोजिओ यांना त्या ठिकाणी आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रीय कवी मानले जाते। हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या आणि बघा, उत्तर जमत असेल तर देण्याचा प्रयत्न करा। ओके, थोडंसं मी थांबतो, बघा तुम्हाला याचं उत्तर जर देता येत असेल तर। ओके, मनात उत्तर द्या, प्रयत्न करा उत्तर देण्याचा। तर या ठिकाणी पहिलं वाक्य तर मी तुम्हाला सांगितलंच यातलं की त्यांना आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रीय कवी मानले जाते। तर हा एक प्रश्नच या अगोदर येऊन गेलेला आहे, खालीलपैकी कुणाला आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रीय कवी मानले जाते। तर ते मानले जातं डेरोजिओ यांना। त्यानंतर त्यांच्याबद्दल दुसरं विधान दिलेलं आहे त्या ठिकाणी, त्यांनी तरुण बंगाल चळवळ सुरू केली। आता याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडक्यात। ही जी तरुण बंगाल चळवळ आहे, ओके, ही तरुण बंगाल चळवळ याची सुरुवात त्या ठिकाणी यंग इटली, याला काय म्हणतो आपण, यंग इटली ही एक चळवळ होती, इटलीमध्ये सुरू झालेली। यंग इटली याच्या धर्तीवरती तरुण बंगाल चळवळ होती, जी की डेरोजिओ यांनी सुरू केलेली होती। ओके, आता डेरोजिओ बद्दल तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, ते 1826 ते 1831 दरम्यान हिंदू कॉलेजमध्ये अध्यापक होते। ओके, पुढचं स्टेटमेंट आहे 1826 ते 1831 दरम्यान ते काय होते, हिंदू कॉलेजमध्ये अध्यापक होते। ओके, तर हे जे स्टेटमेंट आहे, तरुण बंगाल चळवळ सुरू केली, हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे। ओके, त्यानंतर चौथा स्टेटमेंट दिलं आहे की वयाच्या 22व्या वर्षी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला। हे महत्त्वाचं आहे, इथं वयाच्या 22व्या वर्षी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला। तर यांच्याबद्दल आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती बघू। तर हा त्यांचा फोटो आहे। ओके, हा डेरोजिओ यांचा त्या ठिकाणी फोटो आपल्याला इथं दिसतोय। तर हे डेरोजिओ कोण होते नेमकं, साधारणतः यांचा जन्म 1809 मध्ये झाला होता। ओके, एक मिनिट, हे जे डेरोजिओ आहेत यांचा जन्म 1809 मध्ये झाला होता त्या ठिकाणी बंगालमध्ये। आणि हे जे व्यक्ती आहेत हे त्या ठिकाणी अँग्लो इंडियन होती। ओके, अँग्लो इंडियन नावावरून कळतच असेल आपल्याला की हेनरी लुईस विवियन डेरोजिओ हे त्यांचं नाव आहे इथं। हे त्या ठिकाणी अँग्लो इंडियन कम्युनिटीचे व्यक्ती होते आणि यांनी त्या ठिकाणी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला होता। हेनरी विवियन डेरोजिओ यांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केलेला होता त्या काळात, 1809च्या काळात। यांनी त्या ठिकाणी पोयमसुद्धा लिहिलेल्या होत्या। 1809चा त्यांचा जन्म आहे, परंतु ही जी चळवळ आहे ही त्या ठिकाणी 1820च्या काळात त्यांनी सुरू केलेली होती, जी यंग बंगाल म्हणून ओळखली जाते किंवा तरुण बंगाल चळवळ म्हणून ओळखली जाते। खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे हे। यांनी सामाजिक सुधारणाची सुरुवात त्या ठिकाणी भारतामध्ये केली होती सुरुवातीच्या काळात। तर अतिशय पुरोगामी असणारे व्यक्तिमत्व, ज्यांनी त्या ठिकाणी महिलांना इक्वल अधिकार असावेत यासाठी प्रयत्न केले। खूप तरुण होती ती, त्या ठिकाणी वयाच्या 22व्या वर्षी त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। जबरदस्त पुरोगामी। आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी हिंदू कॉलेजमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर अध्यापनाचं काम पण त्या ठिकाणी केलेलं आहे, शिक्षक म्हणून काम केलेलं आहे।
हिंदू कॉलेजमध्ये त्या ठिकाणी 1826 ते साधारणतः 1831च्या दरम्यान त्या ठिकाणी हिंदू कॉलेजमध्ये ती शिकवित होते. इथं दिलं आहे 1826 ते 1831 दरम्यान त्या ठिकाणी ती हिंदू कॉलेजमध्ये. पण झालं काय, तर ही अतिशय पुरोगामी होती. ओके, अंधश्रद्धा, रूढी परंपरा वगैरे याच्यावरती त्यांनी जास्त बोलायला सुरुवात केली. त्या ठिकाणी इक्वल राईट्स असतील, स्त्री वगैरे शूद्र यांच्याशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि इथं जे इतर लोक होते, इतर अध्यापक असतील वगैरे, यांचा त्या ठिकाणी वाद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर त्यांना या हिंदू कॉलेजमधून त्या ठिकाणी काय केलं, काढून टाकण्यात आलं. हे जे हिंदू कॉलेज आहे हे त्या ठिकाणी स्थापन केलं होतं साधारणतः 1817च्या आसपास स्थापन केलेलं होतं ती डेव्हिड हेयर यांनी, राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेयर. ओके, डेव्हिड हेयर यांनी कॉलेज स्थापन केलेलं होतं त्या काळात. तर हे ते हिंदू कॉलेज होतं. याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, अध्यापक म्हणून इथं काम केलेलं होतं. अध्यापक म्हणून यांनी काम केलेलं होतं. आणि त्यानंतर यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबरदस्त पुरोगामी होती, यंग होती. त्यानंतर त्याच्यामुळं जास्तीत जास्त इमोशनल थिंकिंग यांची होती आणि ज्ञान यांचं पुस्तकी होतं. त्याच्यामुळे यांची जी चळवळ आहे ही त्या ठिकाणी फारशी पसरू शकलेली नाही आहे असं म्हटलं तरी चालत. परंतु यांचा जो मृत्यू आहे इथं दिले प्लेगनी झाला, तर हे प्लेगनी नाही, हे चुकीचं आहे. ओके, तर यांचा जो मृत्यू इथे झाला होता कॉलरानी, यांचा मृत्यू झाला होता कॉलरानी, हे ध्यानात ठेवा. कॉलरा आजाराने यांचा मृत्यू झाला होता डेरेजिओचा. तर हे त्याचं उत्तर आहे. ओके, तर यांच्यावरती अगोदर प्रश्न येऊन गेलेला आहे की आधुनिक भारतातला पहिला राष्ट्रीय कवी कोण, ते म्हणजे डेरेजिओ आहेत. हे लक्षात ठेवा, हे त्या ठिकाणी आधुनिक भारतातला पहिला राष्ट्रीय कवी आहे. तर अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे डिटेल. डेरेजिओबद्दल पण डिटेल माहिती तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हे आवडत असेल तर खरोखर त्या ठिकाणी लाईक शेअर वगैरे करीत जा आणि कमेंट पण करत जा. काही प्रॉब्लेम असेल तर अजून आपण याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न याच्यानंतर करत जाऊ. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपण बघू. ओके, तर हा त्यांचा फोटो आहे डेरेजिओचा. त्यानंतर पुढं बघू आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी. बघा, याचं उत्तर जर तुम्हाला जमत असेल तर त्या ठिकाणी उत्तर इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा काय असेल. ओके, बघूच आपण याच्याबद्दल माहिती. तर ओके, वाचला असेल तुम्ही हा प्रश्न आणि उत्तर पण तुम्ही त्या ठिकाणी इमॅजिन केलं असेल काय आहे त्याचं. तर प्रश्न आहे त्या ठिकाणी, भारतातील पहिली महिला संपादक कोण. ओके, तर पहिली भारतातील महिला संपादक कोण, वृत्तपत्राची संपादक विचारलेले आहे आपल्याला कोणी. तर इथं ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ताराबाई शिंदे, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तानुबाई बिर्जे, तिसरा ऑप्शन आहे त्या ठिकाणी पंडिता रमाबाई आणि चौथा ऑप्शन आहे रमाबाई रानडे. तर याच्याबद्दल बोलू आपण. ताराबाई शिंदे ह्याच्या या त्या ठिकाणी महात्मा फुलेची जी सत्यशोधक चळवळ याच्याशी रिलेटेड होत्या आणि यांनी महिलांच्या हक्काचा पुरस्कार जबरदस्त केला होता. ओके, त्यांचं पुस्तक होतं एक स्त्री पुरुष तुलना. याच्यामध्ये त्या ठिकाणी महिलांना दिली जाणारी जी दुय्यमतेची वागणूक आहे किंवा विषमतेची वागणूक आहे याच्यावरती यांनी लिखाण केलं होतं की स्त्री पुरुषांना इक्वल राईट्स असले पाहिजे असं यांचं मत होतं या पुस्तकातून. हे पुस्तक तुम्हाला जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल, स्त्री पुरुष तुलना. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ग्रुप सी असेल ग्रुप बी असेल. तर हे लक्षात ठेवा, स्त्रियांचे इक्वल राईट्स याच्यामधून त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे तानुबाई बिर्जे, यांच्यावरती पण आपण बोलू. पण तत्पूर्वी पंडिता रमाबाई ही पर्सनॅलिटी तुम्हाला माहीत असेल की याच्या पंडिता रमाबाई यांचा जन्म गंगामुळे या ठिकाणी झालेला होता, जी की आता कर्नाटकमध्ये. ओके, गंगामुळे. तर तुम्हाला यांच्याबद्दल बरीचशी माहिती असेल की त्या ठिकाणी ज्या पंडिता रमाबाई यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चन धर्म पण स्वीकारला होता. ओके, पुरोगामी व्यक्ती होत्या ह्या विचारांनी, महिलांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आंतरजातीय विवाह त्या काळात केलेला होता. ओके, ब्राह्मण कुळात या किंवा ब्राह्मण फॅमिलीमध्ये जन्मलेल्या होत्या, परंतु यांनी इंटरकास्ट मॅरेज त्या काळात केलं होतं बंगालमध्ये असताना. ओके, तर बंगालमध्ये त्यांना त्या ठिकाणी बंगालची जी जनता आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सरस्वती ही पदवी पण त्या ठिकाणी दिलेली होती. त्यांचं ज्ञान बघून मे बी त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या लोकांनी ती सभा घेतलेली होती आणि त्याच्यातून त्यांना ती पदवी त्या ठिकाणी दिली होती.
तर नंतरच्या काळात त्या पुण्यात आल्या. ओके. नंतर त्या एज्युकेशनसाठी बाहेरच्या देशातसुद्धा त्या ठिकाणी बाहेरसुद्धा गेलेल्या होत्या. अमेरिका, इंग्लंड वगैरे या देशात पण त्या गेलेल्या होत्या. त्यानंतर तिकडंच त्यांनी ख्रिश्चन धर्मसुद्धा स्वीकारलेला होता. नंतरच्या काळात त्या भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं होतं सामाजिक कार्य. त्याच्यामध्ये विशेषतः स्त्रियांसाठी काम या ठिकाणी केलेलं होतं. ओके. बातमी सदन असेल, कृपा सदन असेल किंवा इतर काही अनेक संस्था त्यांनी काढल्या होत्या. मुक्ती सदन, शारदा सदन याच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं होतं. ओके. तर वेगवेगळ्या संस्था त्या काढल्या होत्या. त्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी होत्या. काही पतित महिला असतील त्याच्यासाठी एक संस्था होती, ती म्हणजे शारदा सदन असेल. त्यानंतर बातमी सदन नावाची एक संस्था होती अंधांसाठी. सदानंद सदन होती त्या ठिकाणी अनाथ मुलांसाठी. कृपा सदन होती. अशा वेगवेगळ्या संस्था होत्या की ज्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. या संस्थासुद्धा तुम्ही ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. आणि या संस्था, प्रत्येक संस्थेचा उद्देश काय होता, ती कुणासाठी होती हे पण लक्षात ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. तुम्ही ते बघून घ्या. तर अशा होत्या या पंडिता रमाबाई. ओके. नंतर त्यांची एक मुलगी पण होती, मनोरमा तिचं नाव होतं. आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी त्या नंतरच्या काळात खचल्या आणि एका वर्षातच त्या ठिकाणी 1922मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. ओके. तर पुण्यामध्ये असताना ते ज्यावेळेस काम करत होत्या त्यावेळेस सनातनी लोकांनी त्यांच्यावरती टीका केली. विशेषतः केसरी वृत्तपत्र असेल किंवा मराठा याच्या माध्यमातून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली. परंतु त्या ठिकाणी टीकेला त्या न घाबरता त्यांनी काम केलं. तर पुढचा एक ऑप्शन येतो म्हणजे रमाबाई रानडे. हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे जे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या. तर महादेव गोविंद रानडे यांची एक पत्नी वारली होती अगोदर आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी रमाबाई रानडे यांच्यासोबत त्यांनी विवाह केलेला होता. आणि नंतर यांनीसुद्धा सामाजिक सुधारणा कार्यामध्ये मोठं काम केलं. ओके. यांचं एक संस्था होती, तिचं नाव होतं हिंदू लेडी सोशल क्लब. हिंदू लेडी सोशल क्लब या नावाची संस्था होती. आणि हिंदू लेडी फक्त या नावाने लिखाण कोणी केलेलं आहे इथं, ते केलं आहे रखमाबाई राऊत. डॉक्टर रखमाबाई राऊत हे जे व्यक्तिमत्व आहे यांनी त्या ठिकाणी हिंदू लेडी म्हणून लिखाण केलेलं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हिंदू लेडी सोशल क्लब ही जी संघटना होती ती होती रमाबाई रानडे यांची. त्यानंतर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे त्या ठिकाणी तानुबाई बिर्जे. ओके. हा जो प्रश्न आपण इथं घेतोय याचं उत्तर आहे त्या ठिकाणी हे तानुबाई बिर्जे. तर या तानुबाई बिर्जे कोण होत्या याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. तर या तानुबाई बिर्जे ते आहेत ह्या त्या ठिकाणी यांची इमेज पण असेल पुढं बघूयात आपण, फोटो पण असेल यांचा. तर हा फोटो आहे त्यांचा. एक मिनिट. हा तानुबाई बिर्जे यांचा फोटो आहे. तर भारतातील पहिल्या महिला संपादक ज्या की सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होत्या. महात्मा फुलेंनी जे दिनबंधू वृत्तपत्र सुरू केलं होतं त्यामध्ये 1908च्या कालावधीमध्ये 1908च्या आसपास यांनी त्या ठिकाणी दिनबंधूमध्ये काम केलेलं आहे. तर ह्या ज्या तानुबाई बिर्जे आहेत यांनी त्या ठिकाणी काय झालं तर दिनबंधू चालवण्यासाठी पैसे नव्हते. ओके. दिनबंधू चालवण्यासाठी पैसे नव्हते म्हणून यांनी स्वतःचे दागिने विकले होते आणि दागिने विकून त्या ठिकाणी दिनबंधू त्यांनी चालवलेलं आहे. हे त्यांच्या हातामध्ये दिनबंधू त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला. दिनबंधू त्यांनी चालवले त्या काळामध्ये स्वतःचे दागिने वगैरे विकून. तर त्या ठिकाणी सत्यशोधक समाजासाठी खूप महत्त्वाचं काम यांनी केलेलं आहे, जे की भारतातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून महिला संपादक यांना म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा, महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे तानुबाई बिर्जे. ओके. तर सत्यशोधक समाजानं खूप काही या देशासाठी दिलं असं म्हणता येईल की वृत्तपत्र असेल किंवा सामाजिक सुधारणा असेल, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम असेल. ओके. या सगळ्यांसाठी सत्यशोधक समाज एक बेस आहे भारतामधला. ओके. तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर त्या ठिकाणी तानुबाई बिर्जे. लक्षात असू द्या, भारतातील पहिल्या महिला संपादक आणि इतर माहिती त्यांच्याबद्दल सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होत्या. ओके. तर पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघू. बघा, तर
परमहंस सभेबाबत चुकीचे विधान निवडा. तर परमहंस सभा ही एक संघटना जी आहे किंवा ही एक जी संस्था आहे ती सामाजिक सुधारणेशी संबंधित असणारी एक संस्था होती. ओके, तर हिच्याबद्दल माहिती आपल्याला विचारलेली आहे. पहिलं वाक्य दिलंय, परमहंस सभेची स्थापना 1848 साली सुरत येथे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. बघा, उत्तर येत असेल तर विचार करा. त्यानंतर दुसरं विधान आहे ते म्हणजे विधवा विवाहास प्रोत्साहन देणे व जाती संस्था नष्ट करणे हा या संस्थेचा उद्देश होता. हे एक विधान दिले. त्यानंतर या संस्थेच्या सदस्यांवर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. त्यानंतर पुढचं विधान दिले, या संस्थेने मूर्तीपूजेला विरोध केला. तर बघा याचं उत्तर काय असेल विचार करा थोडासा, मी सांगतो. ओके, तर बघा या ठिकाणी ह्याची स्टेटमेंट आहे की परमहंस सभेची स्थापना 1848 साली सुरत या ठिकाणी झाली. मुळात दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत या ठिकाणी एक संस्था स्थापन केली होती. तिचं नाव होतं मानव धर्मसभा. मानव धर्म सभा नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली होती, जी की त्या ठिकाणी इथं होती सुरत या ठिकाणी 1844च्या आसपास ही स्थापन केलेली होती. ओके, दुर्गाराम मांछाराम असल किंवा दिनमणी शंकर दलपतराय यांच्या मदतीनं त्या ठिकाणी सुरत या ठिकाणी संघटना स्थापन केलेली होती. तिचं नाव होतं त्या ठिकाणी मानव धर्मसभा, ना की त्या ठिकाणी परमहंस सभा. त्याच्यामुळे त्या ठिकाणी विधान चुकीचं ठरतं पहिलंच, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, आता मुळात ही जी परमहंस सभा ही कुठं स्थापन केली होती तर मुंबईला स्थापन केली होती 1848 मध्ये. हे बरोबर आहे 1848, पण ही जी स्थापन केली होती ती स्थापन केली होती मुंबईला. तर सुरतमध्ये नव्हती स्थापन केली, ही मुंबईला स्थापन केली होती या ठिकाणी. ओके, ही स्थापन केली होती मुंबईला. आता याचा उद्देश होता त्या ठिकाणी विधवा विवाहास प्रोत्साहन देणे व जाती संस्था नष्ट करणे हा या संस्थेचा उद्देश होता. तरी बरोबर आहे, विधवा विवाहास यांनी प्रोत्साहन दिलं, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. ओके, हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ही संस्था स्थापन केली होती. एक सुधारणावादी विचारसरणीचे व्यक्ती होते. ओके, धार्मिक होते दादोबा पांडुरंग तरखडकर, धार्मिक होते परंतु सुधारक कॅटेगरीमधले होते. तर नेहमी त्या ठिकाणी समाज सुधारणेचा यांनी त्या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस परमहंस सभा स्थापन झाली त्यावेळेस त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहत नव्हती, परंतु या ठिकाणी लेख लिहित होती. ती त्या ठिकाणी जगतवासी आर्य या नावाने, एक जगतवासी आर्य या नावाने लेख लिहून त्या ठिकाणी ते लेख या सभेला ते पाठवत होते. अशा पद्धतीनं सभेची स्थापना किंवा परमहंस सभेची स्थापना 1848 मध्ये त्या ठिकाणी झालेली होती, जी की मुंबईमध्ये झाली होती, सुरतमध्ये झालेली नव्हती. लक्षात ठेवा, सुरतमध्ये झालेली होती मानव धर्म सभा. त्यानंतर विधवा विवाहास प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. तिसरं दिलं, या संस्थेच्या सदस्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. हे पण बरोबर आहे, या संस्थेच्या सदस्यांवरती ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता, हे लक्षात असू द्या. ओके, मुळात जी आर्य समाज होता, आर्य समाजावरती ख्रिश्चन धर्माचा प्रभाव नव्हता. ओके, आर्य समाजाच्या बाबतीत जर तसं कधी आलं तर आर्य समाजावरती ख्रिश्चन धर्माचा प्रभाव नव्हता, कारण आर्य समाजाने शुद्धी चळवळ चालवली होती. जे की परधर्मात गेलेले लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी स्वधर्मात घ्यायचं. ओके, पूर्वी काय व्हायचं, एकदा परधर्मात गेला का माणूस त्याला स्वधर्मात घेतलं जात नसायचं. ओके, कधीच घेतलं जात नसायचं. परंतु आर्य समाज असेल किंवा सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी नेताजी पालकर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, परंतु शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला पुन्हा हिंदू धर्मात घेतलं होतं. तसंच काम त्या ठिकाणी आर्य समाजाने केलेलं आहे. बघा, तर आर्य समाजाने त्या ठिकाणी ते परधर्मात गेलेले लोक आहेत त्यांना हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम केलेलं होतं. त्याच्यामुळे आर्य समाजावरती त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रभाव नव्हता, तर वेदांचा प्रभाव होता. मात्र ही जी परमहंस सभा आहे, ह्या परमहंस सभेवरती त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता, हे त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संस्थेने काय केलं होतं, मूर्तीपूजेला त्या ठिकाणी विरोध केला. तर मूर्तीपूजेला विरोध म्हटल्यानंतर याच्यामध्ये जवळपास सगळ्यात ज्या संस्था आहेत किंवा सगळ्यात ज्या सामाजिक सुधारणा संघटना आहेत यांनी त्या ठिकाणी मूर्तीपूजेला जवळपास विरोध केलेला आहे. याच्यामध्ये आर्य समाजाने पण मूर्तीपूजेला विरोध केला होता. त्यानंतर ब्राह्मण समाजाने पण मूर्तीपूजेला विरोध केला. प्रार्थना समाज असेल, त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज असेल, यांनी सगळ्यांनी काय केलं होतं तर मूर्तीपूजेला हा
विरोध केलेला आहे. ओके, तर बघू आपण पुढे इथं माहिती दिलेली आहे बघा. त्या ठिकाणी परमहंस सभेची. तर परमहंस सभेची स्थापना जी ती झाली होती 1848, ठिकाण मुंबई, तिथं दिलं होतं सुरत. ओके, त्यानंतर पुढं दिलं आहे हे जे सदस्य होते याच्यामध्ये ते कोण कोण होते ध्यानात ठेवा. त्यामध्ये होते रामचंद्र बाळकृष्ण जयकर, हे महत्त्वाचे व्यक्ती जयकर. त्यानंतर पुढचं आहे लक्ष्मण शास्त्री हळबे, हे पण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर भिकोबादादा चव्हाण यांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये रात्रशाळा चालवली होती, हे ध्यानात ठेवा. ओके, रात्रशाळा भिकोबादादा चव्हाण यांनी चालवलेली, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व यातलं. यांचे बंधू होते ते म्हणजे आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि आणखी एक होते ते म्हणजे भास्कर पांडुरंग तरखडकर, हे तिघजणं होती. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम आणि तिसरे कोण होते ते होते भास्कर पांडुरंग तरखडकर. जे भास्कर पांडुरंग तरखडकर होते त्यांचे लहान भाऊ होते. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर जे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती. ओके, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि याच्यामध्ये दादोबा पांडुरंग पण त्या ठिकाणी प्रार्थना समाजामध्ये होते. तर हे आत्माराम पांडुरंग याच्यामध्ये पण होते त्या ठिकाणी इथं परमहंस सभेमध्ये. आणि त्यानंतर मोरोबा विनोबा हे नावं त्या ठिकाणी ध्यानात ठेवा, जे की सदस्य होते. ओके, पुढं बघू आपण. तर आता एक प्रश्न आहे, डेक्कन सभा ह्याच्यावरती आताच गटकाला एक प्रश्न येऊन गेला होता, डेक्कन सभेचा उद्देश काय होता म्हणून. ही डेक्कन सभा ओके, राजकीय उद्देश खालीलपैकी कोणत्या सभेचा होता, किंवा राजकीय शिक्षण देणं, लोकांना राजकीय शिक्षण देणं या उद्देशाने कोणती सभा स्थापन केली होती. तर ही सभा होती ती काय होतं, लोकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी ही संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली होती, राजकीय शिक्षण देण्यासाठी. तर हे लक्षात असू द्या, राजकीय शिक्षण देण्यासाठी ही संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली होती. ओके, तर ही संस्था कोणी सुरू केली होती हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि या संस्थेचा उद्देश काय होता नेमकं, तर लोकांना राजकीय शिक्षण देणं. तर ही जी डेक्कन सभा आहे ही 1896 साली सुरू केलेली होती. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, आपण बघू मग. ओके, तर इथं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी लोकमान्य टिळक हे एक ऑप्शन आहे, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे हे एक ऑप्शन आहे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर. ओके, तर काय झालं, जे न्यायमूर्ती रानडे आहेत यांनी सुरुवातीला जे काम आहे ते केलं होतं सार्वजनिक सभेच्या माध्यमातून. ती काय 1870ला स्थापन झाली होती सार्वजनिक सभा. ओके, सार्वजनिक सभा ही कोणाची होती सुरुवातीच्या काळात, तर हिची स्थापना मूळ केली होती ती म्हणजे सार्वजनिक काका. आणि स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष होते औंधचे श्रीनिवास पंत प्रतिनिधी. औंधचे संस्थानिक जे होते श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे त्या काळात तिचे काय होते, तर अध्यक्ष होते सुरुवातीला स्थापनेच्या वेळी. नंतरच्या काळात त्या ठिकाणी सुरुवातीला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रानडे नव्हती, पण नंतरच्या काळात रानडेंनी जे काम केलं ते सार्वजनिक सभेच्या माध्यमातून केलं. पण नंतरच्या काळात काय झालं, तर सार्वजनिक सभा ही त्या ठिकाणी टिळकांच्या ताब्यात येण्यास सुरुवात झाली. म्हणजे टिळकांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला लागली सार्वजनिक सभेतील लोक, आणि बहुमताने त्या ठिकाणी जे टिळक आहे यांच्या ताब्यात ही सार्वजनिक सभा नंतर गेली. ओके, नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये पण टिळकांचा दबदबा वाढायला लागला. ओके, सामाजिक परिषदेला त्या ठिकाणी जी सामाजिक परिषद होती त्याच्यामध्ये काँग्रेसच्या मंडपात जी व्हायची, काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर आणि सामाजिक प्रश्नावरती चर्चा व्हायची. झालं काय होतं की काँग्रेस जे होतं त्याच्यावरती राजकीय प्रश्नावर चर्चा होत होती, आणि रानडेंचं मत होतं की याच्यासोबतच त्या ठिकाणी काय करावी, सामाजिक प्रश्नावरती पण चर्चा करावी. परंतु त्या ठिकाणी मतभेद झाले. काही लोकांचं मत असं होतं की सामाजिक प्रश्नावर जर चर्चा केली तर राजकीय प्रश्न हा बाजूला राहील, आणि त्या ठिकाणी लोकांमध्ये त्या ठिकाणी काय होईल, एक वाद निर्माण होईल. कारण सामाजिक म्हटल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम असतात, कुणाच्या भावना दुखावल्या जातात, काय होतं काय नाही, काही लोक त्या ठिकाणी बाजूला पण जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या बऱ्याचशा लोकांना काय वाटत होतं की सामाजिक प्रश्नावर जर चर्चा केली तर काँग्रेस तेवढी प्रबळ होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय झालं, तर सामाजिक परिषदेची स्थापना रानडेंनी केली होती.
नंतरच्या काळात त्या ठिकाणी सामाजिक परिषद जी आहे ती त्या ठिकाणी काँग्रेसच्या मंडपात भरायला लागली काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर. परंतु नंतर त्या ठिकाणी टिळकांनीच त्याला विरोध करायला सुरुवात केली किंवा इतर लोकांनी, टिळकवादी मंडळी. तर म्हणून नंतर त्या ठिकाणी काय झालं, काँग्रेसमधून सुद्धा त्या ठिकाणी रानडे थोडेसे बाहेर पडले आणि नंतर त्यांनी 1896च्या काळात ही संस्था स्थापन केली होती. ओके, तर हे लक्षात असू द्या. डेक्कन सभेची जी स्थापना आहे ती केली होती त्या ठिकाणी महादेव गोविंद रानडे यांनी. डेक्कन सभेची जी स्थापना आहे ती केली होती महादेव गोविंद रानडे, ज्यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणतो. ही संस्था ओके, हे रानडे ओके स्थापन केली होती रानडे यांनी. 1896मध्ये डेक्कन सभा स्थापन केली होती. राजकीय प्रश्न, लोकांना राजकीय शिक्षण देणं यासाठी ही सुरू केलेली होती 1896 साली. ओके, त्यानंतर इतर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये गोगा आगरकर यांचा जो मृत्यू आहे हा झाला होता 1895मध्ये, आता त्या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर टिळकांनी विरोध केल्यामुळेच त्या ठिकाणी रानडेंनी ही स्थापन केली होती. तर बघू आपण पुढचा प्रश्न बघू. ओके, इथं दिलंय रामय्या व्यंकय्या आयावरू हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते. तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. यातून आपण बघूया रामय्या व्यंकय्या आयावरू. ओके, तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा प्रश्न इथं दिसत नाही. ओके, एक मिनिट बघून घ्या प्रश्न काय. तर रामय्या व्यंकय्या आयावरू कोणत्या संघटनेशी संबंधित होते. तर बघा या ठिकाणी पहिला ऑप्शन इथं दिला आहे तो म्हणजे सत्यशोधक समाज. त्यानंतर दुसरा ऑप्शन इथं दिला आहे ते म्हणजे जस्टिस पार्टी, आणि तिसरा ऑप्शन आहे आर्य समाज, आणि चौथा आहे ब्राह्मण समाज. तर इथं बघा हा प्रश्न बघा ना, रामय्या व्यंकय्या आयावरू हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते. ओके, आता ते झाकून जाईल. तर बघा, तर रामय्या व्यंकय्या आयावरू जे ते कोण होते, तर तेलुगू माळी समाजाचे म्हणता येईल आपल्याला. ओके, साऊथ इंडियामधले तेलुगू माळी. आता लक्षात आलं असेल तेलुगू माळी म्हटल्यानंतर हे जे व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाशी संबंधित होतं. ओके, सत्यशोधक समाजाशी संबंधित होते रामय्या व्यंकय्या आयावरू. त्यानंतर जाया किराडी लिंगू, व्यंकू काळेवार हे सगळे जे नावं आहेत ओके हे त्या ठिकाणी साऊथ इंडियन लोक होती जे की सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होती. ओके, जाया किराडी लिंगू, त्यानंतर व्यंकू काळेवार, त्याचप्रमाणे रामय्या आयावरू हे सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते. अजून एक होते ते म्हणजे रामशेठ उरवणे हे जे होते हे त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे खजिनदार होते. सत्यशोधक समाजाचे खजिनदार होते. आणखी एक व्यक्ती होती ते म्हणजे त्या ठिकाणी नारायण कडलक जे की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. तर अशा पद्धतीनं सत्यशोधक समाजाबद्दल ही पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873 दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी. आणि सुरुवातीला त्या ठिकाणी जे अध्यक्ष होते ते होते विश्रामरामजी घोले. ओके, विश्रामरामजी घोले जे की डॉक्टर होते. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ब्राह्मणी वर्चस्वातून जे शूद्र आहे त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी हा त्या ठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन झाला होता. ओके, ब्राह्मणी वर्चस्वातून शूद्र जे आहेत त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढणे गुलामगिरीतून, याच्या उद्देशानं तो महात्मा फुलेंनी स्थापन केलेला होता. तर हा जो समाज होता याच्यामध्ये पुरोहित त्यांनी नाकारला होता. जो वेगवेगळे विधी करण्यासाठी पुरोहित असतो. ओके, विशेषतः हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण ह्याच जातीचा पुरोहित नेहमी असतो. तर त्याच्यामध्ये काय आहे तर पुरोहितशाहीला विरोध केला होता. तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वसाक्षी जगतपती त्याशी नकोच कुणाशी मध्यस्थी. तर या माध्यमातून सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. याचा जो ग्रंथ होता तो होता सार्वजनिक सत्यधर्म, आणि याचं जे मुखपत्र होतं ते होतं त्या ठिकाणी दीनबंधू. तर हा जो सत्यशोधक समाज आहे हा त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील जी तरवडी तिथपर्यंत गेला होता, एकदम ग्रामीण भागात. या ठिकाणी
आमचं गाव आहे त्याच्या जवळची ती तरवडी एकदम ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सत्यशोधक समाज हा पोहोचलेला होता. जिथं त्या ठिकाणी आजसुद्धा बससुद्धा नाही त्या गावामध्ये, आजसुद्धा येत नाही. खूप त्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे. तिथपर्यंत सत्यशोधक समाजाच्या ब्रँच त्या काळात गेलेल्या होत्या. तर असं पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे जस्टिस पार्टी. हा जो जस्टिस पार्टी आहे याची स्थापना साऊथ इंडियामध्ये झालेली होती. त्याला न्यायपक्ष म्हटलं जातं जस्टिस पार्टीला. ओके, न्यायपक्ष. त्यानंतर आर्य समाज हा त्या ठिकाणी आर्य समाज जो आहे तो स्थापन केला होता स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईमध्येच तो स्थापन केलेला होता. मुळात दयानंद सरस्वती हे त्या ठिकाणी गुजरातचे होते. टांकरा संस्थानात त्यांचा जन्म झालेला आणि त्यांना त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी आर्य समाज स्थापन केला. परंतु नंतरच्या काळात पुण्यामध्ये वगैरे त्यांना सनातनी लोकांकडून त्रास व्हायला लागला. महात्मा फुलेंनी यांची मिरवणूक पण काढली होती पुण्यामध्ये. यांच्या मिरवणुकीला पाठिंबा दिलेला होता महादेव गोविंद रानडे असेल, फुले असेल, परंतु यांना त्या ठिकाणी विरोध व्हायला लागला. त्यानंतर ब्राह्मो समाज हा जो आहे त्या ठिकाणी बंगालमध्ये स्थापन झालेला होता. राजा राममोहन रायने 1828च्या आसपास हा स्थापन केलेला होता. ओके, पुढचा प्रश्न आपण बघू. तर इथं दिलंय पहिले अधिवेशन जे झालं होतं सत्यशोधक समाजाचं. इथं सत्यशोधक समाज दिलेलं नाही आहे, परंतु सत्यशोधक समाजाचं जे पहिलं अधिवेशन झालं होतं 17 एप्रिल 1911 पुणे या ठिकाणी झालं होतं. 17 एप्रिल 1911 मध्यंतरी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला जवळपास गॅप पडला होता. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सहसा त्याचं काम एवढं झालेलं नव्हतं. परंतु सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन झालं होतं 17 एप्रिल 1911 रोजी पुणे या ठिकाणी. आणि त्याचे जे अध्यक्ष होते स्वामी रामय्या व्यंकय्या आयावारू होती, ज्यांच्याबद्दल आत्ता आपण प्रश्न बघितला. यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पाडलं होतं. आणि स्वागताध्यक्ष होते गणपतराव बिरमल. ओके, तर हे ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुण्याचं अधिवेशन होतं. त्यानंतर पुढचं अधिवेशन झालं होतं ते म्हणजे ठाणे, त्यानंतर सातारा असेल, अहमदनगर असेल, असे वेगवेगळे अधिवेशनानंतरच्या काळात झाले एकामागोरे. त्याचे पण अध्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. जोड्या लावायला ते येऊ शकतं नंतरच्या काळात. तर हा एक सत्यशोधक सामाजिक सुधारणा चळवळीमधला महत्त्वाची त्या ठिकाणी समाज होता. सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल किंवा इतर काही सामाजिक सुधारणा संघटना, ब्राह्मो समाज यांनी त्या ठिकाणी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुरोगामी असे बदल करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजसुद्धा तसं बघितलं तर अपेक्षित यश या सामाजिक सुधारणा चळवळीला मिळालेलं नाही आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. चला बघू पुढचा प्रश्न. ओके, तर हिंदू व मुसलमान दोघेही पवित्र गंगा यमुनेच्या पाण्यावर जगतात. काय म्हणते? हिंदू व मुसलमान दोघेही पवित्र गंगा यमुनेच्या पाण्यावर जगतात. हे विधान कोणाचे आहे? ओके, तर खाली ऑप्शन दिलेत. स्वामी विवेकानंद दिले, त्यानंतर पुढे दिले महात्मा गांधी, त्यानंतर मोहम्मद अली जिना आणि खाली दिले सर सय्यद अहमद खान. या ठिकाणी विचार करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा काय असू शकतं. आपण बघू. ओके, हिंदू व मुसलमान दोघेही पवित्र गंगा यमुनेच्या पाण्यावर जगतात. हे विधान कोणाचे आहे? चला बघू. तर स्वामी विवेकानंद हे जे त्या ठिकाणी थोडेसे हिंदुत्ववादी विचारसरणीचे त्या ठिकाणी विचारवंत होती. यांनी जाती संस्था वगैरे या गोष्टीला विरोध केला विवेकानंदांनी सुद्धा. आणि रामकृष्ण मठाची स्थापना वगैरे नंतरच्या काळात त्यांनी केलेली होती. यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. ओके, तर यांचं जे मूळ नाव होतं रामकृष्णांचं ते होतं गदोधर चट्टोपाध्याय आणि नंतर रामकृष्ण परमहंस हे त्यांचं नाव त्या ठिकाणी होतं. त्यानंतर महात्मा गांधी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नंतर मोहम्मद अली जिना हा एक ऑप्शन आहे. परंतु हे असे जे विधानं होती असे. ओके, तर हिंदू आणि मुस्लिम हे भारतरूपी सुंदर वधूचे दोन डोळे आहेत. ओके, भारतरूपी सुंदर वधूचे दोन डोळे हिंदू आणि मुस्लिम. ओके, दुसरं एक त्यांचं वाक्य होतं की भारत देशात राहणारा प्रत्येकजण हा हिंदू आहे. ओके,
ते म्हणायचे मी पण जन्माने हिंदू आहे, पण मला लोक हिंदू मानत नाही, हे मला दुर्दैव आहे. सुरुवातीच्या काळात असं ते म्हटली होती. हे जे विधानं होती त्यांची अशी, हे प्रारंभिक अवस्थेत त्यांची विधानं होती. परंतु काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर यांची विचारसरणी बदललेली दिसते आपल्याला. तर हे होते सर सय्यद अहमद खान. ओके, सर सय्यद अहमद खान हे त्या ठिकाणी होते. त्याचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. तर सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हे त्या ठिकाणी प्रारंभीच्या काळातले मुस्लिम समाजसुधारक होते. सुरुवातीचे मुस्लिम धर्मातले समाजसुधारक ते म्हणजे अब्दुल लतीफ, ज्यांच्या अध्यक्षतेखाली निळा आयोग वगैरे स्थापन झाला होता. परंतु हे त्या ठिकाणी महत्त्वाचे समाजसुधारक आहेत मुस्लिम धर्मातले सर सय्यद अहमद खान. यांना असं वाटत होतं की मुस्लिमांना त्या ठिकाणी काय केलं जावं, मुस्लिमांनी पाश्चात्य शिक्षण घ्यायला पाहिजे. पाश्चात्य शिक्षणाचा यांनी पुरस्कार केला होता. मुस्लिमांनी पाश्चात्य शिक्षण घ्यायला पाहिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती मुस्लिमांनी करायला पाहिजे, अशी यांची विचारसरणी होती. ओके, यांनी त्या ठिकाणी पडदा पद्धत असेल किंवा इतर काही प्रथा असतील त्यालासुद्धा सर सय्यद अहमद खान यांनी विरोध केलेला होता. यांचा एक ग्रंथ पण होता, त्याचं नाव होतं कुराणावरील भाष्य. तर त्यांनी त्या ठिकाणी काय म्हटलं होतं की धर्म हा काळानुसार बदलला पाहिजे, आणि जर धर्म बदलला नाही तर तो जीवाश्म होतो. ओके, काळानुसार धर्मामध्ये चेंज झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे, पण जर तसं झालं नाही तर धर्म हा जीवाश्म होतो. यांचं स्टेटमेंट होतं हे सर सय्यद अहमद खानचं. तर एक पुरोगामी मुस्लिम सुधारक होते हे. आणि नेहमी यांनी काय केलं होतं 1857च्या काळात जो उठाव झाला होता याच्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना त्या ठिकाणी या उठावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मुस्लिमांना या उठावापासून दूर होण्याचा प्रयत्न केला. आणि नंतरच्या काळात त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली 1885मध्ये. आणि नंतर यांनी काय केलं तर विचार त्या ठिकाणी यांची बदलली आणि यांनी काय केलं, हिंदूला त्या ठिकाणी किंवा द्विराष्ट्र सिद्धांताचा यांनी पुरस्कार करायला सुरुवात केली असं म्हटलं तरी चालेल. किंवा फुटीरतावादी वृत्ती यांच्यामध्ये त्या ठिकाणी नंतर निर्माण झाली. की यांचं मत नंतर काय झालं की त्या ठिकाणी मुस्लिम वेगळे आणि हिंदू वेगळे. नंतर हिंदू मुस्लिमांमध्ये यांनी फूट पाडायला सुरुवात केली. परंतु नंतरच्या काळात, सुरुवातीच्या काळात यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावरती जास्त भर दिलेला दिसतो. ते म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसला पण विरोध केलेला होता. ओके, सर सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसला पण त्या ठिकाणी विरोध केला होता. तर हा त्यांचा फोटो इथं दिसतोय सर सय्यद अहमद खान यांचा. या ठिकाणी मुस्लिमामधले एक लिबरल विचारवंत होते सुरुवातीच्या काळातले. यांच्याबद्दल काही माहिती इथं दिलेली आहे. सर सय्यद अहमद खान यांच्या काही संस्था इथं दिल्यात. एक मिनिट. तर 1864 साली त्यांनी काय केलं होतं तर सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. तर सायंटिफिक सोसायटी का स्थापन केली होती तर इंग्रजी ग्रंथांचा उर्दूत अनुवाद करण्यासाठी स्थापन केली होती. हे महत्त्वाचं आहे. 1864मध्ये सायंटिफिक संस्था यांनी स्थापन केली होती सायंटिफिक सोसायटी. ती का केली होती तर जे इंग्रजी ग्रंथ आहेत त्यांचा उर्दूमध्ये अनुवाद करण्यासाठी. त्यानंतर मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती 1875मध्ये. त्यानंतर पुढं काय केलं होतं तर 1886मध्ये मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स त्यांनी भरवलेली होती. ओके, पहिली मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स. त्यांचे जे काही ग्रंथ आहे नंतर ती एक महत्त्वाची चळवळ होती त्यांची, ती इथं लिहिलेली नाही, ती म्हणजे अलीगड चळवळ. ओके, अलीगड चळवळ, अलीगड युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली होती. ओके, नंतरच्या काळात अलीगड युनिव्हर्सिटी पण आहे आज त्या ठिकाणी. पुढं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे त्यांचे काही ग्रंथ आहेत ते म्हणजे कुराणावरील भाष्य. मी आत्ताच सांगितलं होतं द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी. तर यांनी 1857वरती सुद्धा एक ग्रंथ लिहिलेला होता. तर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि हे महत्त्वाचं पुस्तक आहे. 1857च्या उठावापासून यांनी काय केलं होतं, मुस्लिमांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यांचं एक मासिक पण होतं, ते होतं तहजीब उल अखलाक हे त्यांचं मासिक होतं. नंतर आपण बघू पुढचा प्रश्न. ही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल माहिती आपण बघितली. ओके, तर इथं ब्राह्मो समाजाबाबत अयोग्य विधान निवडा. ओके, पेन घेतल्यानंतर इथं दिसत नाही व्यवस्थित. तर हा इथं प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाबाबत अयोग्य विधान निवडा. बघा, विधानं वाचा आणि त्या ठिकाणी
वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा इथं प्रयत्न करा, काय असेल याचं उत्तर. ओके, ब्राह्मो समाजाबाबत काय करायचं, अयोग्य विधान निवडायचं. ब्राह्मो समाजाबाबत अयोग्य विधान त्या ठिकाणी निवडायचं. तर राजा राममोहन रॉय यांनी 1828 साली याची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी 1828 साली स्थापना केली ब्राह्मो समाजाची, असं पहिलं वाक्य आहे. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर यांनी 1866 मध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केली. ओके, देवेंद्रनाथ टागोर यांनी 1866 मध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यानंतर पुढं काय दिलंय, राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्याबागीश हे आठवड्याची प्रार्थना घेत. त्यानंतर 1878 साली साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. तर त्या ठिकाणी पहिलं जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांनी 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली, हे बरोबर आहे. 1828 सालीच त्यांनी स्थापना केलेली होती. त्यानंतर दुसरं आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी 1866 मध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केली, हे त्या ठिकाणी काय आहे तर इथं चुकीचं आहे. ओके, हे इथं चुकीचं आहे. तर कसं, तर काय झालं, ब्राह्मो समाजामध्ये सुरुवातीला राजा राममोहन रॉय यांनी त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत काही व्यक्ती होते सुरुवातीच्या काळात, राजा कली वगैरे किंवा इतर काही व्यक्ती होती. यांनी त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती 1828 मध्ये. नंतर हा जो ब्राह्मो समाज आहे हा त्या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे आलेला होता. परंतु हे देवेंद्रनाथ टागोर थोडेसे त्या ठिकाणी सनातनी टाईपचे म्हणता येऊ शकतात असे यांचे विचार होते, किंवा थोडीशी सॉफ्ट टाईपचे विचार होते, जास्त रॅडिकल नव्हती. आणि जे दुसरे होते ते म्हणजे केशवचंद्र सेन यांचे विचार थोडेसे रॅडिकल टाईपचे होते. म्हणजे केशवचंद्र सेनचं म्हणणं काय होतं की जाती व्यवस्था ही जी आहे ही देशातून पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. ओके, जाती व्यवस्था जी ती देशातून पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे, हे यांचं म्हणणं होतं केशवचंद्र सेन यांचं. आणि त्या ठिकाणी मूळ जो हिंदू धर्म आहे त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी ब्राह्मो समाज हा वेगळा आहे, हे केशवचंद्र सेन यांचं म्हणणं होतं. मूळ जो हिंदू धर्म आहे त्याच्यापेक्षा ब्राह्मो समाज हा आधुनिक आहे. परंतु हे जे टागोर होते देवेंद्रनाथ त्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी हिंदू धर्म हाच ब्राह्मो धर्म आहे, हिंदू धर्म हाच ब्राह्मो धर्म आहे. यांचं मत होतं जातीव्यवस्थेची ताठरता कमी व्हायला पाहिजे. आणि केशवचंद्र सेन यांचं मत होतं त्या ठिकाणी जातीव्यवस्था पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. तर झालं काय, यातून वाद झाले इथं, आणि वाद झाले आणि या वादातून त्या ठिकाणी एक संघटना स्थापन झाली होती. ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली आणि ब्राह्मो समाजातून एक नवीन संघटना स्थापन झाली होती, ती म्हणजे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. आणि ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केली होती केशवचंद्र सेन यांनी. त्या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोर यांनी ती केलेली नव्हती, ही केली होती त्या ठिकाणी केशवचंद्र सेन, हे नाव आपल्याला माहीत असेल, केशवचंद्र सेन यांनी याची स्थापना केलेली होती. त्यामुळे हेच विधान इथं चुकीचं आहे. नंतर काय झालं, ब्राह्मो समाजामध्ये पुन्हा फूट पडली. तर त्या ठिकाणी जो नेटिव्ह मॅरेज ॲक्ट होता 1872चा, या नेटिव्ह मॅरेज ॲक्टला पाठिंबा दिलेला होता हा केशवचंद्र सेननी. मात्र त्या ठिकाणी ज्या कायद्यामध्ये जे वय दिलेलं होतं त्याच्यापेक्षा कमी वयात त्यांच्या मुलीचं त्यांनी लग्न केलेलं होतं. 14 वर्षे मी विकाराची मुलीचं वय असेल त्याच्यामध्ये, बघून घ्या. तर मुलीचं लग्न त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं त्यांच्या त्या कायद्यापेक्षा कमी वयात कुचबिहारच्या राजकुमारासोबत. यातून काय झालं, यांच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी वाद निर्माण झाले आणि पुन्हा त्या ठिकाणी 1878 साली त्या ठिकाणी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ओके, हे लक्षात ठेवा. इथं ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना केली केशवचंद्र सेन यांनी, आणि देवेंद्रनाथ टागोर जो आहे यांचा जो ब्राह्मो समाज होता
तो आता त्या ठिकाणी आदी ब्राह्मो समाज हा होता. आदी ब्राह्मो समाज यांचा ब्राह्मो समाज होता आदी ब्राह्मो समाज. आणि केशवचंद्र सेनचा होता जो म्हणजे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. त्यानंतर 1878 साली साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना नंतर केली होती. ती म्हणजे आनंदमोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री, हे दोन नाव महत्त्वाचे. आनंदमोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री यांनी केलेली होती. कारण फूट पडली होती का, तर त्या ठिकाणी नेटिव्ह मॅरेज ॲक्टचं पालन केलं नव्हतं. त्या ठिकाणी कृतीत आणि उक्तीत विसंगती होती केशवचंद्र सेन यांची. अतिशय त्या ठिकाणी रॅडिकल विचारसरणीची ती दाखवत होती स्वतःला, परंतु तसं ते वागले नाहीत. ओके. तर तिसरं एक ऑप्शन आहे तो म्हणजे राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्याबागीश हे आठवड्याची प्रार्थना घेत. याच्यावरती सुद्धा एकदा प्रश्न आला होता पेपरला की राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना कोण घ्यायची, तर हे घ्यायची ती रामचंद्र विद्याबागीश. ओके. तर एक महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे रामचंद्र विद्याबागीश, हे ध्यानात ठेवा. राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची जी आठवड्याची प्रार्थना होती ती घेत होती विद्याबागीशी. ओके. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कशी फूट पडली, काय झालं, 2 वेळेस फूट पडलेली त्या ठिकाणी ब्राह्मो समाजामध्ये, हे त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. तर पुढं बघू आपण पुढचा प्रश्न. तर इथं प्रश्न आहे आर एस सुब्बालक्ष्मी यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा. विचार करा कोणतं विधान यांच्याबद्दल अयोग्य असेल. तर आर एस सुब्बालक्ष्मी यांच्याबद्दल एक प्रश्न आला होता पेपरला की त्या ठिकाणी त्या बरंच मोठं स्टेटमेंट होतं. त्या ठिकाणी 2-4 ओळी होत्या आणि खाली प्रश्न विचारला होता की त्या व्यक्ती कोण आहेत. ओके. की त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छळलं जात होतं. त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांना लोक त्रास देत होते, शिक्षणाला त्यांचा त्रास झाला मोठ्या प्रमाणात, असं यांच्यावरती एक प्रश्न आला होता. ओके. आणि त्या स्टेटमेंटवर आधारित हे त्या ठिकाणी क्वेश्चन मी बनवलेला आहे, पेपरमध्ये आलेल्या. तर बघा पेन घेतल्यानंतर हे झाकतं, वाचून घ्या. काय आर एस सुब्बालक्ष्मी यांच्याबाबत त्या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेली आहेत. ओके. यांच्याबाबत अयोग्य विधान त्या ठिकाणी विचारलेलं आहे. एक मिनिट. तर अयोग्य विधान विचारले हे बघून घ्या. मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA पूर्ण करणारी पहिली हिंदू महिला, ही एक स्टेटमेंट आहे. मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA पूर्ण करणारी पहिली हिंदू महिला. त्यानंतर हे एक स्टेटमेंट आहे. नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. नंतर पुढे 1920 मध्ये त्यांना कैसर हिंद पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि शेवटचा स्टेटमेंट आहे 1958 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर याचा जर विचार केला तर यांनी ख्रिश्चन धर्म हा स्वीकारलेला नव्हता, हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यांना त्या ठिकाणी सिस्टर असं म्हटलं जात होतं. ओके. सिस्टर असं बोललं जात होतं त्या ठिकाणी आपुलकीनं, परंतु यांनी त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नव्हता. त्या हिंदू धर्मातच राहिल्या शेवटपर्यंत. परंतु याच्या आर एस सुब्बालक्ष्मी ज्या होत्या त्या ठिकाणी मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA पूर्ण करणारी पहिली हिंदू महिला होती, हे महत्त्वाचं आहे. मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA कंप्लीट करणारी पहिली हिंदू महिला होती, त्या की तमिळ ब्राह्मण कुटुंबातून येत होत्या. ओके. त्यांना त्या ठिकाणी कैसर हिंद हा पुरस्कारसुद्धा त्या ठिकाणी दिलेला होता 1920 मध्ये. आणि 1858 मध्ये भारत सरकारने त्यांना त्या ठिकाणी पद्मश्रीसुद्धा पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला होता. तर बघा ज्या होत्या त्या ठिकाणी आर एस सुब्बालक्ष्मी, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघू. या आहेत आर एस सुब्बालक्ष्मी, या आहेत आर एस सुब्बालक्ष्मी. या ठिकाणी त्यांचा फोटो आहे, इथं बघून घ्या. हा विकिपीडियावरून घेतलेला फोटो आहे आर एस सुब्बालक्ष्मी. ओके. तर सोशल रिफॉर्म अँड एज्युकेशनलिस्ट याच्यामध्ये त्यांनी, ओके, एज्युकेशनिस्ट याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचं म्हणजे सोशल रिफॉर्म, विशेषतः त्या ठिकाणी महिलांसाठी यांचं काम आहे त्या काळात. ओके.
ह्याच्यामध्ये इथं स्क्रीनशॉटमध्ये माहिती दिली आहे. त्यांचा जो जन्म आहे तो 1886चा आहे. ओके. 1911मध्ये त्या ठिकाणी त्या मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA झाल्या होत्या आणि नंतर त्यांचा मृत्यू आहे 1969मध्ये. ओके. एज्युकेशन बॉम्बेला झालेलं आहे. नंतर त्यांचं जे अगोदरचे स्कूल होतं आल्मा मॅटर, म्हणजे स्कूल अगोदरचं आल्मा मॅटर हा इंग्रजीतला शब्द आहे, महत्त्वाचा शब्द आहे हा सुद्धा इंग्रजीमध्ये. आल्मा मॅटर म्हणजे एक आपली एज्युकेशनल एक शाळा वगैरे म्हणता येईल. त्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन दिलं ते म्हणजे सोशल रिफॉर्मर होत्या, एज्युकेशनिस्ट होत्या, मेंबर ऑफ मद्रास लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके. अशा पद्धतीचं त्यांचं एज्युकेशन आहे. ओके. तर मी शारदा युनियन नावाची एक संघटना त्यांनी काढलेली होती, बघून घ्याय. त्यांच्या संघटनेचं नाव असेल शारदा युनियन. ही एक महत्त्वाची संघटना होती यांची, ही की स्त्रियांसाठी काम करणारी एक संघटना होती शारदा युनियन. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुब्बालक्ष्मी होत्या. सुब्बालक्ष्मी यांनी त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म वगैरे स्वीकारलेला नव्हता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न त्या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी हा एक प्रश्न आहे, एक मिनिट. 1875 पासून सत्यशोधक समाज कोणत्या दिवशी आठवड्यात एक प्रार्थना सभा घेत असे? 1875 पासून सत्यशोधक समाज कोणत्या दिवशी आठवड्यात एक प्रार्थना सभा घेत असे? आठवड्यातून एक प्रार्थना सभा व्हायची सत्यशोधक समाजाची. ओके. तर 1875 नंतर ही सत्यशोधक समाजाच्या प्रार्थना सभा सुरू झाल्या होत्या. मुळात 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. परंतु नंतरच्या काळात यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार होण्यासाठी, सत्यशोधक समाजाचा प्रसार होण्यासाठी त्या ठिकाणी विविध वृत्तपत्रांमधून प्रमोट केलं. त्याचप्रमाणे यांनी ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाय रोवलेला होता. तर यांची प्रार्थना सभासुद्धा त्या ठिकाणी होत होती. ती होत होती त्या ठिकाणी रविवारी. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रविवारी त्या ठिकाणी यांची प्रार्थना सभा होत होती, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपले प्रश्न या ठिकाणी इथं संपलेले आहेत. जर तुम्हालाही त्या ठिकाणी विश्लेषण आवडत असेल, प्रश्न आवडत असतील, तर त्या ठिकाणी कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा. आपण असेच प्रश्न आणि विश्लेषण यापुढे घेण्याचा प्रयत्न करू वेगवेगळ्या विषयाचे. ओके. विशेषतः हिस्ट्री असेल, त्यानंतर जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, त्यानंतर सायन्सचे पण घेण्याचा प्रयत्न करू. विशेषतः थिअरीवरती क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हे आवडत असतील त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स असेल, सगळेच विषय त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. परंतु जर आवडत असतील तर कमेंट करा, त्या ठिकाणी लाईक करा आणि शेअर करा. त्या ठिकाणी धन्यवाद. ओके.